काश्मीरच्या वेगवेगळ्या भागामध्ये दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची कारवाई सुरू। एएनआयच्या सूत्रांची माहिती, जागोजागी सर्च ऑपरेशन आणि दहशतवाद्यांची लांडगेतोड सुरू। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आठवडा पूर्ण, पीडित 26 कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत। पाकिस्तानला धडा शिकवण्याची देशभरातून मागणी। पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर एनआयएच्या तपासाला वेग। संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या झिपलाईन ऑपरेटरची चौकशी, तर व्हिडिओ बनवणाऱ्या पर्यटकाचा जबाब नोंदवणार। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तानी आर्मी करेक्शन। मुसा उर्फ आसिफ फौजी पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्समध्ये कमांडो असल्याचंही उघड। पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस बंद करण्याचा भारताचा विचार। एबीपी नेटवर्कला खात्रीलायक सूत्रांची माहिती, तर पाकिस्तानकडून याआधीच भारतीय विमानांसाठी हवाई हद्द बंद। काश्मीर खोऱ्यातली 48 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी तात्पुरती बंद। सर्च ऑपरेशन आणि सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीर सरकारचे आदेश। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। देशातील परिस्थितीवरती चर्चेसाठी संसदेचं विशेष सत्र घेण्याची मागणी। सिंधुदुर्गातल्या भेडशी गावामध्ये घर बांधण्याची परवानगी घेत उभारला अवैध मदरसा। मदरशामध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांवरती गुन्हा। बिहारमधील धर्मगुरू देत होता प्रशिक्षण। सांगलीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता। चंद्रहार पाटील यांची खासदार श्रीकांत शिंदे आणि धैर्यशील मानेंसोबत बैठक झाल्याची माहिती। मुंबईच्या वांद्रेमधल्या लिंक स्क्वेअर मॉलमध्ये अग्नितांडव। क्रोमा शोरूमला पहाटे 4 वाजता लागलेली आग इतर मजल्यावरतीही पसरली। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।